हॅलो, नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये. काही कारणामुळे माझे व्हिडिओ रेग्युलर येऊ शकत नाही, कारण की इच्छा आहे व्हिडिओ करण्याची किंवा व्हिडिओ टाकण्याची खूप इच्छा आहे. कारण आपली परिस्थिती आहे तशी की आपल्याला घरी बसून काही नाही काही केल्याशिवाय शक्य होणार नाही काहीच. म्हणून खूप इच्छा आहे व्हिडिओ टाकण्याची, पण काही कारणामुळे ते व्हिडिओ येऊ शकत नाहीत. खूप काही कारण आहेत असे की त्याच्यामुळे ते व्हिडिओ येऊ शकत नाही. खूप प्रयत्न करते, शूट करते, तो व्हिडिओ अपलोड करून असं टाकण्याचा पण प्रयत्न करते, पण काय माहीत खूप कारणं आहेत अशी की व्हिडिओ खरंच येऊ शकत नाहीत. आणि व्हिडिओ रोज टाकल्याशिवाय माझं काही चॅनल समोर जाणार नाही. पण आता असो, ज्याच्या त्याच्या जीवनामध्ये खूप काही प्रॉब्लेम्स असतात जे आपण कोणालाच नाही सांगू शकत. आपल्या म्हणजे जीवनामध्ये असे खूप काही अनुभव येऊन जातात ज्याचा आपण कधी विचारही करत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही असं घडतच असतं. आता एका मुलीचं आयुष्य म्हणजे खूप काही आपल्याला शिकवून जातं. खरंच आपण एक चांगली आई बनायचं, की एक चांगली बायको बनायचं, किंवा एक चांगली सून बनायचं, किंवा काय काय रोल चांगले निभवायचे आणि ते आपण निभवू पण. वेळ आली तर आपण ते सगळे नाते खूप चांगले निभावतो, पण कोणीच आपल्याला चांगलं म्हणत नाही ना, तेव्हा खूप वाईट वाटतं. आणि अशी अपेक्षा नसते की आपल्याला कोणी चांगलं म्हणावं, अशी पण अपेक्षा नसते. पण जेव्हा आपल्याविषयी आपण म्हणजे बाहेरच्यांना सांगताना आपल्या कानावर पडते, किंवा असं म्हणजे त्यांच्या बोलण्याच्या टोनिंगवरून आपल्याला समजून येते की हे आपल्याविषयीच दुसऱ्यांना वाईट सांगतात. आणि ते दुसरे नाही बरं का, आपल्या घरचेच असतात. असे खूप काही अनुभव येतात ना जीवनामध्ये, ज्याच्यामुळे माणूस समोर जाता जाता मागे थांबतो. कारण की आपण खूप काही जीवनामध्ये चांगलं करत असतो. आपण एका मुलीच्या आयुष्याला खूप काही लागलेलं असतं. तिला सगळं काही निभवायचं असतं, सासरचं, बाहेरचं, मुलांचं, याचं त्याचं, घरचं, खूप काही निभवायचं असतं. पण आपण ते सगळं निभवूनसुद्धा आपल्याला असं जास्त अपेक्षा नसते हो समोरच्यांकडून, जास्त अपेक्षा नसते. पण जेव्हा असं आपल्याविषयी बाहेर सांगलं जातं ना, तेव्हा खूप काही वाईट वाटतं की आपण सगळं चांगलं करतो, पण हे आपल्याविषयी का असे वाईट वागतात ते काही कळत नाही. आणि ते जर आपल्या कानावर पडलं तर खूप वाईट तर वाटतंच, पण असं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटतं. कारण की आपण तर आपल्या जागी बरोबरच असतो, पण ते लोक आपल्याविषयी गैरसमज का करून घेतात समजत नाही. असं प्रत्येकाच्या लाईफमध्ये होतं बरं का. ठीक आहे, प्रत्येकाची लाईफ सारखी नसते, पण प्रॉब्लेम्स हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात. फक्त एवढंच फरक आहे की ते वेगवेगळे असतात. मग असे काही प्रॉब्लेम माझ्या पण जीवनामध्ये आहेत. सकाळी उठायचं, कामं करायचे, लेकरांचं आवरायचं, आणि माझी तर लाईफ या सगळ्यापेक्षा खूप वेगळी आहे, जे मी म्हणजे असं पूर्णपणे शेअर नाही करू शकत. आणि मी ह्या व्हिडिओमध्ये बोलण्याचं माझं एकच कारण आहे की मी म्हणजे माझ्या घरचे चांगले आहेत. मी त्यांना असं म्हणत नाही की ते वाईट आहेत, खूप चांगले आहेत. पण
चांगले असूनसुद्धा ते आपल्याविषयी बाहेर हे करतात ना, आपल्याविषयी बाहेर वाईट सांगतात किंवा आपल्या लाईफमधले. आणि असं नाही की तो फक्त आपला जोडीदारच असतो. जोडीदार चांगला असूनही जोडीदार खूप चांगला असूनही जे बाकीचे लोक असतात ना, रा आपल्या घरामध्ये राहणारे, आपल्या आयुष्यामध्ये राहणारे, तेच लोक आपल्याविषयी बाहेर चर्चा करतात ना, तेव्हा खूप वाईट वाटतं. आणि असंच माझ्यासोबत झालं आहे, म्हणून मी दुसऱ्या कोणासोबत शेअर करू शकत नाही. मी ना माझ्या माहेरच्यांना सांगू शकत आणि ना इकडे घरच्यांना सांगू शकत. कारण की हे जे आपण सासरमध्ये राहतो ना, हे नातंच खूप वेगळं असतं. कारण की जोडीदार चांगला असला ना, तो इकडून बोलू शकत ना तो तिकडून बोलू शकत. त्याचंच मध्ये खूप काही असं मरणं होतं. म्हणून मला इथे शेअर करूशा वाटलं. मी काही पूर्ण तुम्हाला खुलून सांगितलेलं नाही, पण असं थोडं जरी आपल्या मनामध्ये असं थोडं जरी असलं ना, आणि ते असं कोणाजवळ तरी शेअर केल्यासारखं वाटलं, म्हणजे आपण तोंडातून जरी बाहेर पडलं ते, तरी आपलं मन हलकं होतं. कारण प्रत्येक गोष्टी रडून तर सॉल्व्ह होत नाहीत. तोंडातून बाहेर पडल्याशिवाय, मनातून बाहेर पडल्याशिवाय आपल्याला शांतपणा वाटत नाही. म्हणून मी थोडंफार इथे सांगितलं. तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओ कंटिन्यू वॉचिंग करा आणि सपोर्ट करा मित्रांनो. खूप काही गरज आहे मला याची. माझा एक लहान छोटासा मुलगा असल्यामुळे मी बाहेर जाऊन काही काम करू शकत नाही. आणि मी एक खेड्यागावात राहते. त्याच्यामुळे मी म्हणजे असं कंपन्या वगैरे इथे नाही आहेत. तर मी तिथे पण काम करू शकत नाही. आणि राहिला प्रश्न तर फक्त तो शेतीचा. तर मी दिवसभर आपल्या मुलाला एकटं सोडून तिथे पण जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे खूप दिवस मी यूट्यूबवर असे व्हिडिओज वगैरे बघितले. त्याच्यानंतर हे केलं, म्हणजे एक निर्णय घेतला की आपण पण करून बघू. तर खूप दिवस झाले माझ्या चॅनलला 7-8 महिने किंवा जवळजवळ आता 1 वर्ष होईल. पण मला सपोर्ट काही भेटत नाही एवढा. आणि मेन कारण मी खूप प्रयत्न करते व्हिडिओ टाकण्याचा, पण ते शक्य होत नाही.